तुमच्याकडे तण किती होतं? काहीच नाही बघा ना आता इथं कुठं किती तण दिसतंय एकदम क्वचित. तुम्ही निंदला असेल 10 वेळा. नाही एक वेळा एकदा. मी काय? केली. एकाच वेळेस निंदेल चालते एकच हा. परत काहीच नाही. तुम्ही काही मंत्र मारता का? दोन बाहेर 2 तासात 2 बाया मी सगळं परत काहीच नाही. नाही नाही विशेष नाही. तुम्ही काय वैदिकचा एखादा मंत्र मारता? मंत्राचे आहे. जय LSQ, जय RNPH, जय SCT वैदिक. हा तुम्ही म्हणता 2च बाया निवड निंदले. हे तण कुठे येतं? जिथं तुम्ही रासायनिक खत टाकता ना. आपण आपली माती जर सुपीक केली तर तण कमी येतं आणि नापीक केली तर तण जादा जास्त येतं. येतं. मग आम्ही जमीन नापीक केल्यावर तण जास्त येतं का सुपीक केल्यावर? सुपीक केल्यावर पीक चांगलं येतं, नापीक केल्यावर तण चांगलं येतं. ते रासायनिक टाकतो ते तणाचंच अन्न आहे. बरं हा तुम्ही इथून पाठीमाग एवढी शेती करत होते की तुम्ही आता काल परवा नाही लागली शेती नाही, नाही. आणि रस्त्यावर आहे हो काही झाकून नाही ठेवता येत. नाही नाही का हो? तुम्ही जाता तर पाहतच ना. कुठलंच पीक लपून राहत नाही ज्या आपण. लोकांनी बाकी प्लॉट केले ना त्यांचा पाला पण शिल्लक म्हणजे अवस्थेमध्येच फेकून दिले. पहा, ऐका आता मला सांगायचं अशी जर शेती पिकायला लागली बरी फॅमिली पहा अख्खी फॅमिली किती हॅपी बघा. 3 वर्ष म्हणून वापरता. त्यांना दररोज बघतो 25 वर्षापासून 3 वर्ष नाही त्यांची शेती पण एक टॉपची शेती आहे. 3 वर्षात किती बदल झाला? आरोग्यात पण आणि शेतीत पण सगळ्या याच्यात बदल झाला. सगळे आजार बंद झाले ना तुमच्या घरातले. हो. हे महत्वाचं आहे. शेती करताना आनंद पाहिजे. हो. शेतकरी कोण आहे? राजा आहे ना. मग त्यांनी राजासारखंच राहिलं पाहिजे. आणि तो राजासारखा कधी राहील? जर समोरच्याला जर अमृत खाऊ तुम्ही म्हटले लोकांचे बारीक बारीकच गोट्या राहिल्या फक्त. मग हा एवढा मोठा बदल आहे. जसा याच्यात बदल आहे तसा कांद्यात बदल मिळणार तुम्हाला बघायला.